नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. तर आज आहे दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवसाचे फराळीचं चालू आहे संध्याकाळचं. सकाळी काय मी थोडंसंच बनवलं होतं खिचडी, तर तेवढीच खाल्ली. आता म्हटलं चला संध्याकाळी थोडीशी बगरीची भाकरी बनवूया. त्याच्यासोबत आता भाकरीसोबत तर थोडीशी रस्सा भाजी किंवा सुकी भाजी पाहिजेच. तर म्हटलं चला डांगर आणलेला होता, तर डांगर आहे ना मी आधी धुवून घेतला, त्याच्यानंतर मग बारीक कापून घेतला. तर आता इकडे शेंगदाणे मिरची भाजायला ठेवलेली आहे तव्यावर. मिरची पण भाजून घ्यायची शेंगदाण्याबरोबर. त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि फोडी कापलेल्या भोपळ्याच्या टाकून दिल्या फोडणीला. खालीवर करून घ्यायचं मस्तपैकी. पाणी आत्ता लगेच टाकायचं नाही, कारण हे सुकं जर बनवायची म्हणलं ना तर मी असं पण शिजू शकतं. तर हे मीठ उपवासाचं आहे, तर मी हे सेंद्रिय मीठ वापरते उपवासासाठी, किंवा वरून आपल्याला लागलं ना तर ते हे मीठ खायचं. तर आता इथं शेंगदाण्यामध्ये मी पण थोडंसं मीठ टाकून घेतलं. मिरची शेंगदाणे बारीक करून घेते. त्याच्यानंतर आता अजून थोडंसं पाणी टाकून मी बारीक करून घेते, कारण रस्सा बनवायचा आहे थोडासा भोपळ्यासोबत. त्याच्यामुळं आहे ना मग अजून थोडंसं बारीक केल्याने काय होईल, आपल्याला रस्सा भाजी तयार होईल. तर थोडंसं पाणी टाकते. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून खाऊ शकता. भोपळ्याची भाजी किंवा भेंडीची, अशा राजगिऱ्याची बऱ्याचशा भाज्या ह्या उपासाला चालतात. त्याच्यामुळं सगळे लोक म्हणजे 9 दिवसाचा उपास पकडतात. तर साबुदाणा खिचडी पण खायला सारखी नाही खाऊ वाटत, खाल्लं तर एकदा परत नाही खायचे. त्याच्यामुळे आहे ना म्हणलं चला आता हेच करूया भोपळ्याचं, आणि एखादी बगरीची भाकरी बनवूया. तर हेच मी संध्याकाळच्या दुसऱ्या दिवशीच्या उपासाला केलं होतं. तर इथे आहे ना हा भोपळा चांगला परतूत आलेला आहे. मीठ टाकून घेतलं आहे थोडंसं. मिठाने काय होतं, लगेचच सॉफ्ट होतं आणि शिजायला पण पटकन शिजलं जातं. तर आता मी जे शेंगदाणे मिरची व बारीक वाटून घेतली होती पाणी टाकून, ते टाकून घेते. ह्याला काय परतायचं नाही, कारण मिरची पण भाजून घेतली होती आणि शेंगदाणे पण चांगले भाजून घेतले होते. त्याच्यामुळं आता फक्त याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढा रस्सा बनवायची तेवढं पाणी टाकायचं, आणि जर सुकी पाहिजे असली तर फक्त थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालेल. तर चला मग कशी वाटली डांगर भोपळ्याची भाजी ती नक्कीच सांगा उपवासासाठी, आणि चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. लाईक तर करतच जा. तर असं छानपैकी इथं डांगर भोपळ्याची भाजी आता मी शिजू देते थोडा वेळ, 5-10 मिनटे. तोपर्यंत इकडं बगरीच्या भाकरी पण करणार आहे, ते काय तुम्हाला मी दाखवत नाही. तर चला मग कशी वाटली ते नक्कीच सांगा. चला भेटूया परत पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय सगळ्यांना.